गुड मॉर्निंग. आज आपण कमिशन आणि रिबेट याच्यावरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा, त्याच्यामध्ये आधी सॉल्युबल गणित आपण पाहूयात. पेज नंबर 56. फॉर्म्युला मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितले मी कसे ठेवले. बघा, डिस्काउंटचा जो फॉर्म्युला आहे एमपी इंटू डिस्काउंट पर्सेंट, तोच फॉर्म्युला कमिशन इज इक्वल टू एमपी इंटू डिस्काउंट पर्सेंट. आणि एसपी जो आहे सेलिंग प्राइस, एमपी मायनस डिस्काउंट तिथे कमिशन शब्द येईल. सेलिंग प्राइस एमपी मायनस कमिशन. आणि गोलातले जे फॉर्म्युले आहेत हे घेणारा काय करतो, मूळ किंमत पण देतो आणि कमिशन पण देतो, म्हणून एमपी प्लस कमिशन. आणि विकणारा मात्र मूळ किमतीतून त्याला कमिशन द्यावं लागतं, म्हणून एमपी मायनस कमिशन. पहा, श्रीपती सोल्ड लँड फॉर ₹2,50,000, म्हणजे 2,50,000 त्या वस्तूची किंमत आहे. म्हणजे या ठिकाणी मी एमपी 2,50,000 2,50,000 रुपये त्याची एमपी झाली. टू मिस्टर सदाशिव, म्हणजे श्रीपती सदाशिवला 2,50,000ला जमीन विकतोय थ्रू ब्रोकर म्हणजे एजंट मार्फत. ब्रोकर रिसीव्ह 2% ब्रोकरेज, म्हणजे ब्रोकरेज पर्सेंट बरोबर 2%. ब्रोकरेज म्हणजे कमिशन, त्यालाच ब्रोकर पण म्हणतात. त्यामुळे फॉर्म्युला हाच आहे, कमिशन बरोबर एमपी इंटू कमिशन पर्सेंट. त्याच्याऐवजी ब्रोकर शब्द वापरायचा. ब्रोकरेज काय आहे, ब्रोकरेज इज इक्वल टू एमपी इंटू ब्रोकरेज पर्सेंट. फक्त कमिशनच्या ब्रोकरेज शब्द वापरला. 2,50,000 इंटू 2% म्हणजे 2% म्हणजे 2/100. हे 2 शून्य 25 दुने, म्हणजे ब्रोकरेज किती झालं, $50,000. हे झालं की हा फॉर्म्युला. आता एसपी हे सॉरी आपल्याला काय विचारलं, फक्त फाइंड द टोटल ब्रोकरेज. फक्त ब्रोकरेज विचारले ती केवढ्याला पडली. आता इथं बघा ना, श्रीपतीने विकली आहे, श्रीपतीची सेलिंग प्राइस येईल एमपी मायनस कमिशन. आणि सदाशिवने घेतली आहे, सदाशिवची बॉट प्राइस येईल एमपी प्लस कमिशन. पण ते नाही विचारलं. इथं आपल्याला विचारले फक्त टोटल ब्रोकरेज. आता इथं श्रीपतीला पण 5,000 रुपये द्यावे लागतील आणि सदाशिवला पण 5,000, म्हणजे टोटल ब्रोकरेज पहिल्याचे 5,000 दुसऱ्याचे 5,000, म्हणजे एकूण 10,000 रुपये द्यावे लागतील. दॅट इज द आन्सर. टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द ब्रोकर इज ₹10,000. संपलं पहिलं. किती सोपं होतं, हेच याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता बघा दुसरं एक्झाम्पल. सुखदेव सोल्ड 10 क्विंटल ऑफ व्हीट ॲट ₹4,050. 10 क्विंटल व्हीट ₹4,5050 पर क्विंटल. पर क्विंटल म्हणजे एका क्विंटलला 4,050, असं 10 क्विंटल आहे. म्हणजे त्याची टोटल कॉस्ट जी आहे, ज्याला आपण एमपी शब्द वापरणार बरं का, टोटल कॉस्ट समजून घ्या. म्हणजे एमपी बरोबर टोटल कॉस्ट म्हणूयात, टोटल कॉस्ट ऑफ व्हीट. त्याला मी एमपी शब्द वापरणार आहे. 10 गुणिले 4,050 बरोबर आहे ना. मग 4,050 आणि 10 शून्य रुपीज बरोबर. पुढे वाचा काय म्हटलंय पुढे त्यांनी. थ्रू एन एजंट द कमिशन वॉज पेड ॲट द रेट ऑफ 1%, म्हणजे कमिशन पर्सेंट 1%. हे बघा समजा, कमिशन इज इक्वल टू एमपी इंटू कमिशन पर्सेंट. किती आलं, 40,500 गुणिले 1% म्हणजे 1/100. हे झालं कमिशन, आलं 405 रुपये बरोबर का. सुखदेवने विकलंय. आता मला सांगा, फाइंड द अमाऊंट सुखदेव रिसिव्ड आफ्टर सेलिंग द व्हीट. मग आता याच्यानंतर एसपी, हे दोन्ही एकच फॉर्म्युले बरं का. एसपी इज इक्वल टू एमपी मायनस कमिशन. एमपी किती आहे, 40,500 वजा 405. 40,500 वजा 405. हातचा घ्या, हातचा द्या, हातचा द्या. 5,9,004. म्हणजेच ही झाली सेलिंग प्राइस कोणाची, सुखदेवची.
मग सुखदेव गेट 40,095 रुपीज आफ्टर सेलिंग द व्हीट. संपलं. कळलं? हे सरळ सरळ सूत्र आहे बघा. हे पण ये सेम गणित आहे बघा इथे. आपण दुसरं गणित पहा 9.2 मधलं. काय म्हणतात? रफिक सोल्ड फ्लावर वर्थ 15,000. सोल्ड विकले 15,000 रुपयाला फळ विकले म्हणजे काय म्हणणार तुम्ही? एमपी. कमिशनची आणि रिबेटची गणित आली तर त्या सोल्ड बीड जरी आलं तर त्याला एमपी म्हणायचा. म्हणजे किंमत 4% डिस्काउंट. बरोबर? कमिशन इज एमपी इंटू इथं किती? 15,000. 15,000 गुणिले 4/100. 2 शून्य कट. 150 गुणिले 4 15 चौक 60 600 रुपये. आणि मग एसपी बरोबर एमपी मायनस एमपी किती? 15,000 वजा 600. 15,000 मधून 0 0 14,400. म्हणजे रफिकला किती रुपये मिळतील कमिशन देऊन? फाइंड द अमाउंट रिसीव्ड बाय रफिक. अमाउंट रिसीव्ड बाय रफिक इज 14,400. बरोबर आहे का बघा? 14,400 करेक्ट. म्हणजे सेम गणित होतं. कशासारखं? एक्झाम्पल 56 पानावरचं दुसरं 9.2 मधलं पण दुसरं. आता तिसरं बघा बरं. तर फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर 9,200 रुपीज थ्रू अन एजंट. याने पण विकलं. आता विकलंय आपल्याला कमिशन रेट ऑफ कमिशन आहे की नाही? म्हणजे हीच पद्धत वापरायची. इथे किती? एमपी किती? हा. आणि रेट ऑफ कमिशन किती आहे? 2%. इथं काही 9,200 कमिशन पर्सेंट 200. 2 2 4 2 9 18. 2 2 4 2 9 18. हे झालं कमिशन. बरोबर? द रेट ऑफ कमिशन. हाऊ मच अमाऊंट डिड द एजंट गेट. एजंटला किती रुपये मिळतील असं म्हटलंय. आता फार्मर सोल्ड. फार्मरने काय केलंय? एजंट थ्रू केलंय. म्हणजे फार्मरला फक्त फार्मरला 184 रुपये द्यावे लागतील. बरोबर आहे का नाही? आन्सर काय येईल? हाऊ मच अमाऊंट डिड द एजंट गेट. आता ते कोणाला विकलं नाही, फक्त त्याने घेतलंय. सध्या एजंटने ते घेतलंय, ते अजून विकायचंय त्याला. त्यामुळे फक्त एकीकडूनच 184 रुपये मिळतील त्याला. म्हणजेच एजंट गेट रुपीज 184. इथपर्यंत करायचं. पुढचा फॉर्म्युला एसपीचा फॉर्म्युला वापरायचा पण नाही. आता बघा बरं का, म्हणजे बोलता बोलता त्यासारखी 2 गणित झाली. आता पान नंबर 57 वर आहे. सॉरी 9.2 मध्ये पहिलं. जॉन सोल्ड बुक्स वर्थ रुपीज 4,500. 4,500 रुपये किंमत. म्हणजे एमपी त्याला एमपीच म्हणायचं. फॉर अ पब्लिशर फॉर दिस ही रिसीव्ड 50% कमिशन. कमिशन पीसी 15%. मग कमिशन बरोबर एमपी इंटू कमिशन पीसी 4,500 गुणिले 15% म्हणजे 15/100. 15/5 75. 15/6 60 67. बघा आता किती सेलिंग प्राइस ऑफ बुक, जिला मी एमपी शब्द वापरलाय 4,500. रेट ऑफ कमिशन 15%. कमिशन ऑब्टेन्ड ही पाहिजे बघा 45,000. इकडची चौकडी 45,000 15/100 येईल. म्हणजे त्यांचं असं आहे बघा 15/100 गुणिले 45,000 असं होईल. आणि कमिशन किती 670. म्हणजे ही जी आपली काय म्हणतो आपण ऍक्टिव्हिटी आहे ती पण खूप सोपी होती. आता रिबेटचं मी तुम्हाला सांगितलं की ती एक प्रकारची सुटच असते. फक्त ती कोण देतं? ती भरपाई त्या दुकानदाराला किंवा त्या संस्थेला सरकार देतं. फायदा ग्राहकाला होतो. म्हणून तिला त्या सुटीला रिबेट म्हटलं जातं. इथे एक सॉल्युबल एक्झाम्पल आहे. फ्रॉम अ हँडलूम स्टोअर्स सुधीर परचेस द फॉलोइंग आयटम्स. 2 बेडशीट. मग कॉस्ट ऑफ 2 बेडशीट इज इक्वल टू 2 इंटू एक बेडशीट 375 ला आहे. 2 पंचे 10. 14 ने 15. 6 ने 7 750 रुपये. त्यानंतर 2 बघा 2 बेडशीट 375 रुपयाला 2 फ्लॉवर
फ्लोर मॅट्स ₹525 इच प्रत्येकाला, म्हणजे दोघांचा गुणाकार ऑन द परचेस त्यांनी परचेस केलं. कॉस्ट ऑफ 2 फ्लोअर मॅट्स इज इक्वल टू 2 into 2 येतं इच म्हणजे 525 म्हणजे 1050 होईल. म्हणजे हे दोघांची कॉस्ट आहे. एवढं तरी तिने एवढं खरेदी केले परचेस म्हणजे टोटल कॉस्ट 750 अधिक 1050 म्हणजे 1800 रुपये झाली टोटल कॉस्ट ही परचेस. टोटल कॉस्ट व्हॉट इज टोटल कॉस्ट ऑफ आयटम परचेस. कळलं का? फ्रॉम हँडलूम स्टोअर सुधीर परचेस द फॉलोइंग आयटम्स. हे आयटम त्यांनी परचेस केले. दोघांची कॉस्ट काढली मी. एकाची दिली 2 वस्तू घेतल्यात. टोटल कॉस्ट दोघांची बेरीज केली म्हणजे त्याला त्याची टोटल कॉस्ट ऑफ आयटम परचेस किती झाली? 1800 रुपयाची वस्तू त्यांनी खरेदी केली. ही रिसिव्ड रिबेट 50%. रिबेट पीसी किती आहे? 15%. कमिशनच्या ऐवजी रिबेट शब्द वापरायचा. मग रिबेट इज इक्वल टू आता एमपीच म्हणूया आपण इथं एमपी इंटू रिबेट पर्सेंट. एमपी म्हणजे 1800 आणि रिबेट पर्सेंट म्हणजे 15/100. 15/120 15 12 27 इतकं रिबेट आहे. फाइंड द टोटल रिबेट म्हटली म्हणजे रिबेट आलं 270. आता त्याला रिबेट मिळालं त्याला ना म्हणजे ते प्रत्यक्षात त्याला सेलिंग प्राइस त्याची किती होईल? एसपी बरोबर एमपी मायनस रिबेट. एकूण रक्कम म्हणजे 1800 पण त्याला रिबेट मिळालं 970. 1800 मधून 970 गेले 0 1530 म्हणजे प्रत्यक्षात त्याला किती रुपये द्यावे लागले? करेक्ट 1530 रुपये द्यावे लागले. हाऊ मच शुड सुधीर पे टू द शॉपकीपर? सुधीर पे टू शॉपकीपर ₹1530. बघा हेच उत्तर आहे. म्हणजे फॉर्म्युले हेच वापरायचे आपल्याला. तेच फक्त कमिशन रिबेट डिस्काउंट एक शब्द वापरायचे. मला वाटतं 9.2 मध्ये पहिले 3 आपली झालेली आहेत. आता मी चौथं 5वं गणित समजावून सांगतो म्हणजे हे प्रकरण पण आपलं या ठिकाणी काय होईल? संपेल. बघा आता सेम गणित आहे बघा चौथं. काहीच फरक नाही रिबेटचं गणित. उमाताई परचेस फॉलोइंग आयटम्स फ्रॉम खडी भांडार 3 sarees फॉर म्हणजे कॉस्ट ऑफ 3 sarees 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 कॉस्ट ऑफ 3 sarees फॉर 560 रुपीज इच. एका साडीची किंमत 560 रुपये आहे. बरोबर आहे का? अशा किती झाल्या घेतल्या तर 3 सारीज म्हटलं ना. मग इथं काय होईल? 560 गुणिले 3 0 3 7 18 15 ने 16 म्हणजे 1680 रुपये. 6 बॉटल ऑफ हनी फॉर 90 रुपीज इच म्हणजे कॉस्ट ऑफ 6 बॉटल्स एक 90 रुपयाला आहे. 6 बॉटलची किंमत 6,954. टोटल कॉस्ट ऑफ किंवा टोटल अमाऊंट म्हणून टोटल कॉस्ट म्हणा. टोटल कॉस्ट इथं आता मी एमपी म्हणणार आहे बरं का. दोघांची बेरीज 1680 अधिक 540 1680 540 0 8 4 12 6 6 2220. आता हिच्यावर त्यांनी काय म्हटलंय? 12% रिबेट. रिबेट पर्सेंट किती आहे? 12. हे सूत्र वापरायचं. कमिशनच्या रिबेट म्हणा BATE रिबेट इज इक्वल टू MP into REBAT रिबेट पर्सेंट. MP म्हणजे आता 2220. रिबेट पर्सेंट किती? 12% म्हणजे 1200 100 एकच शून्य जाईल. 12 गुणिले 24
24 आणि 2 26, 24 आणि 2 26 छेद 10, 260 66.4 हे झालं रिबेट. बरोबर. आता हे सूत्र वापरायचं, एसपी बरोबर एमपी मायनस रिबेट म्हणायचं. एमपी किती आहे? 2220. रिबेट किती आहे? 2220.00 पॉइंट खाली पॉइंट 266.40 पॉइंट खाली पॉइंट हातचा घ्या, हातचा द्या. 10 4 गेले 6, 9 6 गेले 3, 1 6 जाणार नाही, 11 6 गेले 5, 11 2 गेले 9. ही झाली एसपी सेलिंग प्राइस. काय झाली? ही सेलिंग प्राइस झाली 1953.60. म्हणजेच याचा अर्थ सेलिंग प्राइस म्हणजे काय केलंय? विक्री किंमत आहे. पण विक्री कोणला? उमाताई परचेस केलंय, म्हणजेच उमाताईला एवढ्याला पडलं ते. तुम्ही हाऊ मच टोटल अमाऊंट डिड उमाताई पे? उमाताई पे अमाऊंट ऑफ ₹1953.60. अशा पद्धतीने सेम गणित आहेत, काही फरक नाहीये. आता बघा 5वं गणित या ठिकाणी आपली ऍक्टिव्हिटी आहे, तर आपण त्या ठिकाणी सोडूया. यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल इन द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर्स. श्रीमती दीपांजली परचेस. आता बघा दीपांजली घेते परचेस बॉट, साठी हे सूत्र येईल बॉट प्राइस काय? हाऊस फॉर 7,50,000. म्हणजे एसपी आपण एमपी किती घेणार? 7,50,000 एमपी बरं, 7,50,000 ही झाली एमपी. आता 7,50,000 एमपी झाली. फ्रॉम श्रीमती लीलाबेन कडून घेतलं, म्हणजे लीलाबेननी विकलं. लीलाबेनची सेलिंग प्राइस साठी लीलाबेनसाठी हे सूत्र येईल. विकणाऱ्यासाठी हे, घेणाऱ्यासाठी हे बीपी. हे काय? घेणाऱ्यासाठी विकणाऱ्यासाठी एजंट आहे चार्ज 2% ब्रोकरेज 2%, त्याला कमिशन पण म्हणतात. बघा आता पहिला श्रीमती दीपांजली पेड पहिल्या चौकडे 7,50,000 2% म्हणजे 2/100 00 पेपरचे 10 14 15. पहिला आला ₹50,000 ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. हे दीपांजली एवढेच देणार आणि लीलाबेन पण तेवढेच देणार. लीलाबेन पेड ब्रोकरेज तेवढंच 15,000, म्हणजे दुसऱ्या चौकटीत पण तेवढंच. हे याला चौकट केले, याला चौकट केले, याला चौकट केले, बरोबर इथं पण असं केलंय. ओके. त्यानंतर खाली काय म्हटलंय? लीलाबेन इज इक्वल टू किती रुपये? तेच येईल ना. तिसरं टोटल ब्रोकरेज रिसीव्ह बाय द एजंट. टोटल ब्रोकरेज त्याला इकडून पण मिळाले 15,000 आणि हिच्याकडनं पण 15,000. पुढची चौकटी 30,000. द कॉस्ट ऑफ हाऊस. आता बघा श्रीमती दीपांजलीचं हे बघा एमपी प्लस ब्रोकरेज. एमपी म्हणजे 7,50,000 आणि अधिक ब्रोकरेज किती आलं? 15,000. 7,50,000 म्हणजे 7,65,000 झाली दीपांजलीची किंमत. आणि द सेलिंग प्राइस ऑफ द हाऊस फॉर ललिताबेन म्हणजे हे एसपी बरोबर एमपी मायनस ब्रोकरेज 7,50,000 वजा 15,000 म्हणजे 7,35,000 झाली त्या घराची किंमत. म्हणजे तिला प्रत्यक्षात लीलाबेनला किती मिळते? 7,35,000 मिळतील आणि दीपांजली किती द्यावे लागतील? 7,65,000 द्यावे लागतील. अशा पद्धतीने या ठिकाणी आपली सगळी गणितं संपली. या ठिकाणी आपण थांबूयात. आपला भाग 1 संपलाय. आता आपण भाग 2 कडे जाणार आहोत, दुसऱ्या सत्राकडे जाणार आहोत. तर पुढच्या तासाला आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल पाहूयात. आता थांबू. धन्यवाद.